तो स्वयं प्रकाशो सदोदितो परमानंदो दानियोक्तो सर्वसाक्षी सर्वहेतु परमात्मा. शिशुपाळवत या ग्रंथातील 107 क्रमांकाच्या या ओवीप्रमाणे स्वयंप्रकाश परमानंददानी सर्वसाक्षी परमात्मा असलेल्या श्रीकृष्ण भगवंतांच्या श्रीचरणावर सर्वप्रथम साष्टांग नमन करूया आणि त्या श्रीकृष्ण भगवंतांच्या पवित्र लीला स्मरणाला प्रारंभ करूया. द्वापर युगामध्ये अवतरित झालेले श्रीकृष्ण भगवंत, या श्रीकृष्ण भगवंतांच्या कालखंडामध्ये त्यांच्या अनेक भक्तांचा इतिहास आपण बघतो. त्या भक्तांमध्ये भक्त शिरोमणी असलेले एक भक्त म्हणजे श्री विदुरदेव. या विदुरदेवांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण भगवंतांविषयी अतिशय श्रद्धा, अतिशय प्रेम आणि अतिशय जिव्हाळा होता. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये हा जिव्हाळा आहे, ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये हे प्रेम आहे आणि श्रद्धा आहे, त्या भक्ताच्या प्रत्येक क्रियेचा परमेश्वर स्वीकार करत असतो. अशीच एक भावना झालेली आहे विदुरदेवांना की मला श्रीकृष्ण भगवंतांना अन्नदान करायचं आहे. त्या भगवंताच्या श्रीचरणावर काहीतरी माझी क्रिया अर्पण करावी, अशी शुद्ध भावना विदुरदेवांच्या अंतःकरणामध्ये खूप दिवसापासून आहे, परंतु योग मात्र येत नाही. आपल्या द्वारका नगरीमध्ये राज्यामध्ये व्यस्त असलेले श्रीकृष्ण भगवंत माझ्यासारख्या गरीबाच्या घरी कसे येतील, असा प्रश्न विदुरदेवांना कधी कधी पडायचा. परंतु श्रीकृष्ण भगवंतांना देखील त्यांच्या क्रियेच्या स्वीकाराची आस लागली आहे. मग असाच एक प्रसंग उपस्थित होतो. या कालखंडामध्ये दुर्योधन षड्यंत्र रचून, कट रचून श्रीकृष्ण भगवंतांना संपवण्याच्या हेतूने त्यांना भोजनाचे आमंत्रण देतो आणि श्रीकृष्ण भगवंत त्या आमंत्रणाचा स्वीकार करून हस्तिनापूर नगरीमध्ये आता प्रवेश करण्यासाठी उपस्थित झालेले आहे. ही बातमी श्री विदुरदेवांना कळते आणि विदुरदेव देखील त्या हस्तिनापूर नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवंतांच्या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे. अंतःकरणामध्ये जी भावना आहे ती फार मोठी आहे. मला तुमच्या ठिकाणी क्रिया करायची आहे भगवंता, ही भावना अंतःकरणामध्ये बाळगून हातामध्ये हार घेऊन श्रीकृष्ण भगवंतांची वाट बघत असलेले श्री विदुरदेव त्या हस्तिनापूर नगरीमध्ये जमा झालेल्या लोकांमध्ये एका कोपऱ्यात उभे आहेत. संपूर्ण हस्तिनापूर नगरी गुढी तोरणांनी उभारली गेली आहे. सडा संमार्जन झालेले आहे. अनेक लोक श्रीकृष्ण भगवंतांची वाट बघत आहे आणि आता श्रीकृष्ण भगवंत हस्तिनापूर नगरीमध्ये प्रवेशित झाले आहे. भगवंताला देखील भक्ताला भेटण्याची आस आहे की माझा भक्त मला कुठे दिसेल, माझे विदुरदेव कुठे मला दिसतील. आणि भक्त ही वाट बघत आहे की माझा भगवंत मला कधी भेटेल, कधी मला दिसेल. आणि एवढ्या गर्दीमध्ये मला परमेश्वर माझ्या क्रियेचा स्वीकार करण्यासाठी येतील का? हस्तिनापूर नगरीमध्ये सिंहासनावर बसून पंचपक्वान्न भोजनासाठी आलेले भगवंत माझ्यासारख्या गरिबाच्या घरी येऊन माझ्या क्रियेचा स्वीकार करतील, असा प्रश्न श्री विदुरदेवांना पडला आहे. परंतु अंतःकरणाच्या एका कोपऱ्यामध्ये एक आस आहे की नाही, तो परमेश्वर आहे, तो अंतःकरणातले भाव जाणतो, तो नक्कीच माझ्याकडे येणार, नक्कीच माझ्याकडे येणार, माझ्या क्रियेचा नक्कीच स्वीकार करणार. अंतःकरणाच्या कोपऱ्यातली ही भावना
भगवंताने अंतर्ज्ञानातून जाणली. श्रीकृष्ण भगवंत विदुर देवांच्या अगदी जवळ येतात आणि रथातून उतरतात. सोबत उद्धव देव आहे. गर्दीतून वाट काढत काढत विदुर देवांजवळ श्रीकृष्ण भगवंत येतात. जसे श्रीकृष्ण भगवंतांना विदुर देव बघतात तसे डोळ्यातून ढसाढसा अश्रूंच्या धारा वाहतात. हे देवा, अनंत जन्मीचे पुण्य आज कार्याला आले भगवंता, आणि तुमचं दर्शन झालं. अनंत जन्मे तुझी वाट बघितली देवा, परंतु योग आला नाही. माझ्याच पापाची फळं मला अडचणीत आणत होते देवा. आज माझी ते भाग्य उजळले भगवंता. गळ्यामध्ये हार समर्पित करतात आणि श्रीच्या नावावर साष्टांग दंडवत प्रणाम करतात आणि विनत कंदर होऊन देवाला प्रार्थना करतात. देवा, चला ना माझ्या घरी, माझ्या क्रियेचा स्वीकार करा ना. आणि श्रीकृष्ण भगवंत तात्काळ त्यांच्या क्रियेचा स्वीकार करतात. आश्चर्याने स्तब्ध होऊन श्री उद्धव देव हा प्रसंग बघत आहे. देवा भक्ताची भेट बघत आहे. उद्धव देवांकडे वळून श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, उद्धव देवा, चला आपल्याला श्री विदुर देवांच्या घरी जायचं आहे. खूप दिवस झाले वहिनींच्या हातचे काही खाल्ले नाही. चला आपल्याला जायचं आहे. आणि श्री उद्धव देव, श्री विदुर देव आणि माझा देव विदुर देवांच्या घरी निघाले आहे. पुढे लगबगीने विदुर देव जातात. पत्नीला म्हणतात, अगं बघते काय, आपल्या घरी साक्षात भगवंत येत आहे, काहीतरी बनव. विदुर देवांची पत्नी लगबगीने घरामध्ये काही आहे काय बघते, परंतु घरामध्ये गरिबीमुळे काहीच सापडलं नाही. परंतु एका कोपऱ्यामध्ये छोट्याशा गोणीमध्ये कन्या आहे. त्या कन्या त्या विदुर देवांच्या पत्नीला सापडतात. त्या कन्यांचं वरण ती पत्नी बनवते आणि अंतःकरणपूर्वक श्रद्धा भावाने श्रीकृष्ण भगवंत, उद्धव देव आणि इतर सर्वांना ती वाढते. त्या कन्यांचे वरण जसे श्रीकृष्ण भगवंतांच्या पत्रावळीमध्ये पडते तसे ते आपली वाट शोधायला लागते. ते वघळत आहे आणि श्रीकृष्ण भगवंत त्याला आवरण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडून सावरण्याचा प्रयत्न केला की दुसरीकडून वगळत आहे. दुसरीकडून सावरण्याचा प्रयत्न केला की तिसरीकडून वगळत आहे. श्रीकृष्ण भगवंत आवरण्याचा प्रयत्न करत आहे. उद्धवदेव आश्चर्यचकित होऊन हा सर्व प्रसंग बघत आहे. उद्धवदेव हसतात आणि श्रीकृष्ण भगवंतांना म्हणतात, देवा, अख्ख्या सृष्टीला आवरण्याची ताकद असताना सुद्धा या कण्या तुमच्याकडून आवरल्या जात नाही आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, उद्धव देवा, कण्या आवरल्या जातील हो, परंतु या कण्यांमध्ये असलेला विदुर देवांचा जो भाव आहे ना, तो आवरल्या जाणार नाही, कदापि आवरल्या जाणार नाही. हे देवा, हे लीला स्मरण करत असताना एक अंतःकरणापासून भावना व्यक्त करतो, हे परमेश्वरा, जशा त्या विदुर देवांच्या क्रियेचा आपण स्वीकार केला, जसा त्या अन्नदानाचा आपण स्वीकार केला, तशा माझ्या अल्पस्वल्प या क्रियेचा स्वीकार करावाची आणि जे पूर्वदोष आहे त्या पूर्वदोषांना पोटात घालून माझं आपले सन्निधान द्यावीचे, आपली भेट द्यावीची, अशी भावना व्यक्त करत या लीला स्मरणाला या ठिकाणी थांबवू आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या नामाचा जयघोष करू.